शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एकमेव मुंबईतील पुतळा जो आहे तो कुलाबा येथील रिगल सिनेमाजवळ आपल्याला पाहायला मिळतोय। 23 जानेवारी 2021 यावेळेस या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालं होतं। आता निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जो आहे पूर्णपणे ग्रीन कार्पेटने जो आहे तो झाकण्यात आलेला आहे आणि यावरती वॉर्ड ऑफिसकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। परंतु आपण जर पुतळा आजूबाजूने जर बघितला तर हिरव्या कापडाने जो आहे तो झाकण्यात आलेला आहे आणि आतमध्ये त्याच्या डागडुजीचं काम जे आहे ते काम सुरू असल्याचं सध्या तरी आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। परंतु आपण जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या कोनशिला असतात किंवा राजकीय पक्षांचे बॅनर असतात त्याचसोबतच योजनांचे ज्या काही कोनशिला असतात या ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने झाकण्यात येतात। परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा का झाकण्यात आला असा देखील सवाल उपस्थित होतोय। परंतु 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त या पुतळ्याची थोडीफार डागडुजी करण्यासाठी हा पुतळा झाकण्यात आल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती आहे। परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। एकीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं जवळपास सर्वच राजकीय पक्ष जे आहेत तर त्यांचा फोटो लावताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु मुंबईमध्ये सर्वात पहिला जो आहे तो बाळासाहेबांचा पुतळा जो आहे तो रिगल सिनेमावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना या ठिकाणी बसवण्यात आला होता। परंतु याचं काम जे आहे ते सध्या डागडुजीचं काम सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये बाळासाहेबांचा पुतळा का झाकण्यात आला असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।